9 वर्षीय सिद्धीने खडतर असलेला शीतकडा धबधबा केला रॅपलिंग. कोकणकडा, केदारकंठा, कळसुबाई शिखर यापूर्वी केले आहे काबीज. सिद्धीच्या धाडसी कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली होती दखल. बुलढाणा जिल्ह्याच्या साखळी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील 4थीमध्ये शिकणाऱ्या सिद्धी विठ्ठल सोनूने हिने केवळ 9व्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील खडतर असा 350 फूट खोल असलेला शीतकडा रॅपलिंग करून विक्रम केला आहे. तर यापूर्वी 1800 फूट खोल कोकणकड्यावरून रॅपलिंग करत विक्रम केला होता. तिच्या धाडसी कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने देखील दखल घेतली आहे. तिच्या या धाडसाबद्दल हिमॉर्डिल ट्रेक ॲडव्हेंचर संस्थेने सह्याद्रीची हिरकणी ही उपाधी बहाल केली आहे. सिद्धीने याआधीही 26 जानेवारी 2025 रोजी हिमालयातील 12,500 फूट उंचीचा केदारकंठा कडा सर केला असून तिथेही तिने तिरंगा फडकावला होता. सिद्धीच्या या धाडसी कामगिरीबद्दल तिच्यावर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सिद्धी ही माझी मुलगी असून ही खूप खरोखर मेहनती मुलगी असून हिचे धैर्य व सामर्थ्य मी वयाच्या 6व्या वर्षी समजले होते. मी सुरुवात तिची शेगावपासून मॅरेथॉनपासून सुरुवात केली आणि नंतर तिने दुसरे मॅरेथॉन बुलढाणा येथे मारले. तेव्हापासून तिचं मला धैर्य आणि साहस कळाला. तेव्हापासून मी तिची सुरुवात केली आणि नंतर ती 7 वर्षाची असताना कळसुबाई शिखर पार केले. तेव्हापासून तिची जास्त मला कळाले की ही काहीही करू शकते, आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकते, नाव कमवू शकते. त्यामुळे मी तिला ट्रेकिंगमध्ये सुरुवात केली आणि नंतर बुलढाणा जिल्ह्याचे अनेक अधिकारी व आमदार संजीवभाऊ गायकवाड यांनी अनेक जणांनी मला उत्साह दिला व मी तिला पुढे नेत गेलो आणि ती आता 4 शिखरं तिने पार केलेली आहे. सर्वात पहिले कळसुबाई शिखर, नंतर उत्तराखंडमधील 12,500 फूट केदारकंठा शिखर, नंतर कोकणकडा रॅपलिंग आणि आता नाशिकमधील त्र्यंबकेश्वर जवळ 350 फूट हा धबधबा आहे. तरी हा अत्यंत कठीण रस्ता होता. त्याच्यातून ती पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण पार केली व ती झेंडा फडकवत घरी आली. शीतकडा धबधबा येथील उतरताना मी अगोदर तिरंगा फडकविला. त्यामुळे मला खूप ताकद व अभिमान व हिंमत मिळते. माझा आवडता धैर्य म्हणजे साहस करणे, जे कोणी करू शकत नाही, जे मी स्वप्न पाहते. मला जगातील सर्व उंच शिखर पार करण्याची ही माझी स्वप्न आहे आणि माझ्या बाबाचा हात आहे माझ्या पाठीशी, म्हणून मी हे शक्य करू शकते. आणि मला नाशिकमधील बनेदादा व राजश्रीताई व त्यांची टीम हिमॉर्डिल टीम कंपनी पैसे घेणार नाही. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. मी त्यांचे आभारी आहे. मला बुलढाणा जिल्ह्याची नगरपालिका CEO गणेश पांडे सर व रयत बँक यांचे अध्यक्ष सहस्थापक यांनी दत्तक घेतले आहे आणि माझे नाव इंडिया बुक रेकॉर्डमध्ये आहे. तरी त्याचा जिल्ह्याला व गावाला आणि सर्वात जास्त माझ्या बाबाला व सोन्ने परिवाराला आहे.